नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. सकाळी सकाळी नौटंकी सुरू झाली मॅडमची. बघ इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, कोण आहे बाई? हसताय तुला, हसायला लागले तुला, हसायला लागले. तर नाश्त्याची तयारी चालू आहे आता. आणि हेअर मला वॉश केलं होते. आता थोडंसं म्हणलं की स्टाईल करूयात, पण नेमकं लाईट गेली. आज सोमवार असल्यामुळे. अगं उठ ग, उठा. मी वर देते, थांब थांब. तिला फुटबॉल खेळायचंय बेडवरती. हे बघ, दिला वरती आहे बघ, हे बघ बघ काय चाललंय. हे बघ, हे घे, हे घे, हे घे, घे ते घे. का ग? हे अशी 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 चालू आहे सध्या मस्तीची. हा हे बघ, ये 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 इकडे, इकडे इकडे टाक, इकडे टाक, इकडे टाक. टाका, माझ्याकडे दे बाबू. इकडे इकडे इकडे, माझ्याकडे माझ्याकडे. वरती चढणार, चढा. हा कॅच कॅच. हळू हळू पडशील. अगं बाई, फुटबॉल तिथं वरती खेळायचा असतो का? खाली खेळूया तिकडे. खाली आला. ये खाली, इकडे इकडे इकडे, खाली ये. वरती बसणार आहेस? काय झालं? अपरिचित सारखं वाटायला मला आता बघून स्वतःकडे. अपरिचित. खाऊ खाऊया की? खाऊ केलं की तुझ्यासाठी मी. हा रडायला लागलास? आज बरीचशी कामं आहेत. सगळ्या साड्या इस्त्री किंवा रोल प्रेसला वगैरे द्यायचे आहेत मला. काल डीमार्टवरून साहित्य आणलंय, ते अरेंज करायचं आहे. त्यानंतर आहेत बरीचशी कामं. आपल्या घरी वयोवृद्ध लोक असतात. आजी आजोबा असू देत, आई वडील असू देत, काका काकू, असे बरेचसे वयोवृद्ध लोक आपल्या घरी असतात. जसं जसं त्यांचं वय वाढत जातं तसं तसं त्यांच्या मागे खूप व्याधी वगैरे लागलेल्या असतातच. क्वचित असेल व्यक्ती जी निरोगी असेल. तर अशा वेळेस काय होतं की पायदुखी, गुडघेदुखी या सगळ्या गोष्टी असतात. मग रात्रीच्या वेळेला किंवा दिवसभरामध्येही असेल, सारखं उठून वॉशरूमला जाणं किंवा अशा वेळेस बघा युरिनचा सुद्धा खूप प्रॉब्लेम होतो. अचानक युरिन पास होतं, शिंकल्यावरती, खोकल्यावरती नकळतपणे युरिन पास होत असतं. तर मग ते त्यांना नंतर ते चांगलं नाही वाटत. 4 लोकांमध्ये असल्यावरती वगैरे मग त्याचा वास येणं, घाणेरडा वास येणं. तर या सगळ्या गोष्टी घडत असतात. बरेचसे वयोवृद्ध लोक असतात ज्यांना सारखं युरिन पास करावं लागतं. तर अशा वेळेस रात्रीच्या वेळेस जर झोपलेल्या असतील किंवा तर मग सारखं उठून जाणं हे होत नाही अचानक. कारण 4-5 वेळा जर कुणाला होत असेल तर अशा वेळेस उठून मग सारखं वॉशरूमपर्यंत जायचं. गुडघेदुखीचा त्रास असेल तर ते मात्र शक्यच नाही. अशा वेळेस सोल्युशन म्हणून एक प्रोडक्ट आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, जे की खूप बेनिफिशियरी आहे. तर चला पाहूयात. तर या आहेत केअरिंगच्या अडल्ट डायपर पॅन्टीज. युनिसेक्स असल्यामुळे मेल फिमेल दोघांनाही चालतात. यामध्ये वेगवेगळ्या सायझेस सुद्धा आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता. मटेरियल सॉफ्ट आणि सुपर स्ट्रेचेबल आहे, त्यामुळे ते पाहू शकताय कोणताही फिटिंगचा इश्यू नाही येणार आहे. आफ्टर यूज रिमूव्ह करण्यासाठी दोन्ही साईडने टिअर करता येतं. तर इथे जी येलो कलरची लाईन आहे तर ती कपॅसिटी फुल झाली डायपरची की ती फेड होत जाते. याचं मटेरियल जे आहे ना ते खूप सॉफ्ट असल्यामुळे अजिबात रॅशेस वगैरे काही होणार नाही आहेत. त्यानंतर या लायनिंगमुळे लिकेज होण्याचं काहीच टेन्शन नाही आहे. इथे मी टेस्ट करून तुम्हाला दाखवते. 1 कप पाणी मी या डायपरवरती ओतलेलं आहे. तर याच्यामध्ये ना सुपर ॲब्सॉर्बंट जेल आहे, जे क्विकली फ्लोर जे आहे ते लॉक करतं आणि ओडरसुद्धा एलिमिनेट करतं. मी हाताने सुद्धा चेक केलं की पाणी कुठे लागते का, पण अजिबात नाही. त्याचसोबत टिश्यूने सुद्धा मी चेक केलं, बट अजिबात त्याला सुद्धा पाणी लागलेलं नव्हतं. हे डायपर 12 तासांसाठी प्रोटेक्शन देतं. तुम्हालाही हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. गेल्या महिन्याभरात फंक्शन्सला वगैरे ज्या काही साड्या नेसल्या होत्या तर त्या सगळ्या मला इस्त्रीला, वॉशिंगला, रोल प्रेस करायला अशा सगळ्या गोष्टींसाठी द्यायच्या होत्या. बरेच दिवस असं चाललं होतं की आज देऊयात उद्या देऊयात, पण वेळ तर भेटत नव्हता आणि जवळ नाही आहे ते जिथे आम्ही देतो इस्त्रीला. सो माझं सगळं पेंडिंगवरतीच पडत होतं. सो फायनली म्हटलं आज काही करूयात. तर सगळ्या साड्या ज्या काही होत्या तर त्या घेतल्या. जवळच एक ड्राय क्लिनर्स आहे त्यांच्याकडे नेऊन दिला. पुन्हा मग जेव्हा लागेल तेव्हा प्रॉब्लेम होतो साडी, त्यामुळे सगळ्या एकदमच दिला.
घरी आल्यानंतर मग जेवण वगैरे आवरलं आणि रात्री मग राजनंदिनीला झोपवायला मला जवळजवळ तासभर तर जातोच रोज. ती झोपली आणि मग 12-12:30 वाजले होते. मला भांडीसुद्धा घासायची होती, कट्टा आवरायचा होता. तर त्याच्या आधी म्हणलं आपण बिस्किट्स बनवूयात, कारण राजनंदिनीला बऱ्याच म्हणजे आता मी घरी जेव्हा आणायचो ना तर त्यावेळेस तिला बिस्किट वगैरे खायला आवडायचं. म्हणजे ती आम्ही जे खातो ती बघून खायला मागणारच. मला ना खूप गिल्टी फील व्हायचं ते बिस्किट खाताना पाहून बाहेरचे. म्हणून मी आता ठरवलं की जे काही सगळे असतील त्या घरीच बनवायचं, बिस्किट्स असू दे, बाहेरचे आणायचेच नाहीत. म्हणून म्हणलं आता आपण जरा शिकूया. त्यासाठी हे मी बिस्किट्स ट्राय करत होते घरी. आटा असेल, आता ॲक्च्युली याच्यामध्ये ना मी अंदाजे सगळं साहित्य घेतलं आहे. ते तूप आहे, त्यामध्ये गूळ घेतला आहे, तर ते चांगलं फेटून घेणार आणि त्याच्यामध्ये मग आटा, त्यानंतर ओट्सची पावडर असं ॲड करून मी हे सगळं अंदाजे घेतले. मी फक्त ट्राय करत होते की येतात काय बघूयात आपल्याला व्यवस्थित जमतात का, की मग नंतर आपण जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकतो. त्यामुळे मी हे ट्राय करत होते आणि याचा मोजमाप तुम्हाला आता काही मी देऊ शकत नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की याची रेसिपी शेअर करेल, कारण इंस्टाग्रामला मी स्टोरी टाकली होती तर खूप जणींनी मला याची रेसिपी विचारली आहे. तर नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ याचा येईलच. तर इथेही ओट्सची म्हणजे ओट्स बाजारमध्ये भेटतात ना, ज्यांना माहीत नसेल तर बऱ्याच जणांना ओट्स कधी खाल्लेले माहीत नसतात. मी पण पहिल्यांदाच डाएट सुरू केल्यानंतर खाल्ले होते. त्यामुळे हे ओट्स मिळतात, त्याची फक्त मिक्सरला पावडर करून घेतली मी. तर हे सगळे 4च इन्ग्रेडियंट्स आहेत फक्त याच्यामध्ये. तर हे मिक्स करून घेतले आणि हे सगळे ॲड केल्यानंतर ना मला नंतर असं वाटायला लागलं की पावडर जास्त झाली की काय, तूप कमी झाले की काय, असं वाटत होतं की दूध ॲड करावं असं मी विचार करत होते. पण नंतर म्हटलं थोडंसं आपण हाताने मिक्स करून बघूयात. मग जसं बेसनचे लाडू होतात ना सेम तसंच झालं. ते मी हाताने मिक्स केल्यानंतर मग तूप सगळीकडे व्यवस्थित लागलं आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा दूध काही ॲड करायची गरज वाटलीच नाही नंतर मला. आत्तापासूनच तिला ही सवय लावायची आहे मला, म्हणजे घरचंच खायची. थोडं एक्स्ट्रा काम मला का लागू देत, पण घरचंच खाल्लेलं बरं तिनं आत्तापासूनच. आणि मलाही त्या निमित्ताने वेगवेगळं काहीतरी शिकायला पण भेटेल. आणि बाहेरचं तर नकोच, कारण मी इतकं याच्या आधी वगैरे मला खूप सवय आहे बिस्किट्स वगैरे खायची. आत्ता मी कमी केलं आहे खूप, पण आधी खूप खायचे. एकदा मला त्रास होत होता, पोटात दुखत होतं, म्हणून डॉक्टरांकडे मी गेले होते आणि डॉक्टरांनी मी स्वतःहून सांगत होते की माझ्या पोटात दुखतं आहे, इथं दुखतं आहे, तिथं दुखतं आहे आणि मी बेकरी प्रोडक्ट्स वगैरे जास्त खाते, त्याच्यामुळे मला त्रास होतो आहे. मला डॉक्टर बोलले की तुला तर सगळं माहिती आहे तरीसुद्धा मग का खातेस. पण ती एक सवय असते ना, ती सुटत नाही आपल्या हातून. पण आधीपेक्षा मी आता खूप कमी केलं आहे बाहेरचं जे सगळे प्रोडक्ट्स असतात ना ते खायचे. तर इथे काय केलं आहे की याचे ना छोटे छोटे गोळे करून घेतले आधी. आणि बेसनचं लाडू आपण गोळल्यावर कसं त्याला तूप सुटतं ना, तसंच यालासुद्धा थोडंसं होत होतं. तर तसे गोळे करून मग मी याचे छोटे छोटे चपटे असे हे आकार करत होते. अगदी परफेक्ट असं नाही बनलं शेप त्याचा, पण ठीक आहे, ओके. म्हणजे फर्स्ट ट्राय म्हटल्यावर मला तर ओके वाटतंय. तर याचे हे असे शेप मी बनवून घेतले. आपल्याला असं वाटतं ना बिस्किट्स म्हणजे हे पदार्थ बनवणं म्हणजे खूप अवघड आहे असं वाटतं, पण ॲक्च्युली नाही आहे. म्हणजे मला तर आता हे बनवल्यापासून ना वाटतं आहे की नाही, एवढं काही अवघड नाही. ट्राय करायला गेलं तर सगळं सोपं असतं. आणि आता मी खूप सारे असे पदार्थ ट्राय करणार आहे फक्त आणि फक्त राजनंदिनीसाठी. जो हा पेपर मी वापरला आहे ना, तर तो युनिरॅपचा आहे, डीमार्टमध्ये भेटला मला, तिथून मी घेऊन आले होते. मग असं बेकिंग वगैरे काय करायचं असेल, ओव्हनमध्ये असेल किंवा मी आता एअर फ्रायरमध्ये करणार आहे, सो त्याच्यामध्ये वगैरे ठेवायला बरं पडतं. एअर फ्रायमध्ये डायरेक्टसुद्धा ठेवता येतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट तरी मी असं ट्रेमध्ये हा पेपर ठेवून त्याच्यावरती मग हे बिस्किट्स असं ठेवून मग काही बेक करायचं असेल तर करते. मी अशा खूप साऱ्या रेसिपीज काढल्या ज्या आता घरी हळूहळू तुम्हाला बघायला तर भेटतीलच की मी हे घरी बनवणार आहे सगळ्याच. आणि अशा प्रकारचे मी 4 कुकीज बनवले होते. याच्यात ॲक्च्युली जवळजवळ 10-12 तर झाल्या असत्या, पण इथे तुम्हाला शेप जरी छोटा दिसत असेल ना तरी मी साईजने खूप मोठे बनवल्या होत्या या कुकीज. यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतो, ड्रायफ्रूट्सची पावडर ॲड करू शकतो आपण, वरतून टॉपिंग्स पण करू शकतो. बट मी काय नाही केलं, कारण मला आधी बघायचं होतं की हे व्यवस्थित होतात का नाही, तो उगाच वेस्ट जायला नको ड्रायफ्रूट्स, कारण महाग असतात. त्यामुळे मी विचार केला की आपण आधी असंच बनवून बघूयात कसे होतात. तर हे सगळे 4 इथं बनवून झाले होते माझे. तर इथे एअर फ्रायर मी 5 मिनिटासाठी 160 डिग्री सेल्सिअसवरती ऑलरेडी प्रीहीट करून घेतला होता. आणि आता हे कुकीज त्यामध्ये ठेवून पुन्हा 160 डिग्री सेल्सिअसवरतीच 13 मिनिटासाठी मी एअर फ्रायर ऑन करणार आहे. नेहमी जसं आपण केक वगैरे कढईत करतो तर तशा प्रकारे जर करायचं असेल कढईमध्ये, तुमच्याकडे एअर फ्रायर किंवा ओव्हन नसेल तर तुम्ही जवळजवळ तुम्हाला 25 ते 30 मिनटं तरी ठेवावं लागेलच.
त्याच्यानंतर जर ओव्हनमध्ये करत असाल तर सेम एअर फ्रायरसारखंच करू शकता तुम्ही. त्याचं एक्झॅक्ट मेजरमेंट जे आहे ना तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतेच. आणि हे एअर फ्रायर ना खरंच खूप उपयोगी आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या पदार्थ बनवता येतात. त्यानंतर जेवण गरमसुद्धा करू शकतो आपण ह्याच्यामध्ये. तर इथे 13 मिनटासाठी 160 डिग्री सेल्सिअसवरती मी ऑन केलं माझं एअर फ्रायर. आणि आधीच प्लॅन केलं होतं की हे ठेवायचं आणि तेवढ्या वेळात माझी भांडी वगैरे पण घासून होतील, कट्टा वगैरे आवरून होईल सगळा. रात्री कितीही वेळ झाला ना तरीसुद्धा मी हे असं ठेवतच नाही कधी, सगळं आवरूनच झोपते. कारण सकाळी उठलं की जर कट्टा क्लीन दिसला ना की दिवसाची सुरुवात चांगली होते. नाहीतर मग खूप कंटाळा येतो. जर सकाळी असा पसारा बघितला की आता हे कधी करायचं यातच अर्धा दिवस निघून जातो, पुढची काहीच कामं होत नाहीत. त्यामुळे कट्टा नेहमी आवरूनच झोपते, भांडी सगळी घासूनच झोपते मी. 1 वाजला होता आणि त्यात हळू मी भांडी करत होते कारण राजनंदिनी झोपली होती. आणि जेव्हा जास्त असं बाहेर दंगा वगैरे असतो ना तेव्हा या मुलांना ना नेमकं झोप छान लागते. पण असं घरात छोटेसं काहीतरी आवाज झाला तरीसुद्धा यांना लगेच जाग येते. त्यामुळे ही कामं पण अगदी हळूवारपणे करावी लागतात. त्यानंतर इथे माझी 13 मिनटं झाली होती तर म्हणलं आता आपण बघूयात तरी कशा झाल्यात कुकीज. आधीच मला थोडं टेन्शन आलं होतं म्हणजे झालं असेल की नाही ठीक. तर ओपन करून पाहिला आधी माझं मन राहवलं नाही. बघूयात म्हटलं व्यवस्थित बेक झालं आहे का. तर झालं होतं, खरंच छान झालं होतं ते. का उशीर झाला होता. एकतर मी खूप वैतागले म्हणजे कंटाळा आला होता, मला झोप आली होती. बट तरी एक्साइटमेंट मी ही होती की बिस्किट्स कसे झाले असतील, ही जास्त एक्साइटमेंट होती. तर बिस्किट साईडला काढले आणि पुन्हा तो जो ट्रे होता तो नेऊन ठेवला. आणि हे पहा माझे बिस्किट्स कसले मस्त झालेत. त्याचा कलर जरी असा वेगळा जर दिसत असेल ना तुम्हाला, खरं इतके टेस्टी बिस्किट झाले होते. यातले तर ना मी अडीच बिस्किट मीच खाल्लं, नरेंद्रने अर्धा आणि राजनंदीने 1. तिच्यासाठी बनवलेले बिस्किट्स मीच खाल्ले ॲक्च्युली. आणि आता मी तिच्यासाठी परत बनवणार आहे. आज मी आता हे काम झाल्यानंतर मी बनवणार आहे तिच्यासाठी बिस्किट्स. गरम होते, अजून थंड व्हायचं होतं ते. आणि इतक्या रात्री तर मी काही खात नाही कधी, पण मला माझा असं मोह आवरलाच नाही. मला बघायचं होतं ते. खरंच त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान झालं होतं. आणि त्याची जी टेस्ट होती ना, मी असं तुम्हाला सांगू नाही शकत. मला खूप आनंद झाला होता की मी हे बनवलं आहे. इतके छान टेस्टी झाले होते. आणि मी आज राजनंदिनीला ते खाऊसुद्धा घातले आणि तिनेसुद्धा खूप आवडीने खाल्ले. कधी ती निवांत अशी बसून एका ठिकाणी बिस्किट वगैरे खात नाही. उगाच खाल्लं तर तुकडा खायचा आणि मग फेकून द्यायचा असं असायचं. पण हे बिस्किट तिने एका जागी बसून व्यवस्थित खाल्ले होते आणि मला इतका आनंद झाला होता त्यावेळेस मी काय सांगू तुम्हाला. तर इथे हे बिस्किट मी इथेच खाऊन संपवलं होतं ॲक्च्युली, कारण मोहच आवडला नाही मला. आणि मी इतकी एक्सायटेड झाले होते की मी किती वेळा तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवते ते टेक्स्चर बिस्किटचं. मला असं वाटत होतं की मी नरेंद्रना उठवावं आता आणि त्यांना खायला द्यावं आणि म्हणजे त्यांनी कौतुक करावं माझं, असं मला वाटत होतं. पण आता एवढं रात्री माणसाला 1 वाजता काय म्हणून उठवायचं. असे कुकीज वगैरे ठेवायला ना मी काचेच्या बरण्या वगैरे घेऊन आले, कंटेनर्स घेऊन आले स्पेशली याच्यासाठी. मला ते राजनंदिनीसाठी बनवून ठेवायचे आहेत लाडू वगैरे असं. तर इथे एक माझ्याकडे होता जो मी स्टार बाजारमधून घेऊन आले होते, त्यामध्ये तिच्या ह्या कुकीज ठेवून दिल्या. आणि खरं सांगू तर या नेक्स्ट डे यातल्या मगाशी जसं म्हणते तसं मी संपवलंसुद्धा. बिचाऱ्या राजनंदिनीच्या वाट्याला एकच बिस्किट आलं, पण आता मी तिच्यासाठी थोड्या वेळाने बनवून ठेवणार आहे बरेचसे. म्हणजे कधीही ना असं भूक वगैरे लागली तिला की आधीमध्ये देऊ शकते मी, कारण बिस्किट्स हेल्दी पण आहेत. सो चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.